कुठल्याही वयात चालू होऊ शकते एपिलेप्सी. जन्माच्या पहिल्या दिवसापासून गर्भाशयात असल्यापासून सुद्धा मुलांना फिट येतात काही काही वेळेला आणि ते अगदी म्हातारपणात. सो वयाचं काही बंधन नाही एपिलेप्सीसाठी. एपिलेप्सीमध्ये फिट्स येतात. फिट्स म्हणजे मेंदूत शॉर्ट सर्किट होतं. कुठे शॉर्ट सर्किट होत आहे त्याप्रमाणे त्या फिटचं बाहेरचं रूप दिसून येतं. सो काही मुलं जस्ट हरवतात, स्टॅच्यू झाल्यासारखी. काही मुलांना झटके येतात. ते सगळ्यांना झटकेवाली फिट सगळ्यांना माहिती आहे. कुणालाही ती डायग्नोज करता येते, ओळखता येते. पण कुणाला जस्ट दचकल्यासारखा झटका येतो, कुणाला असा झटका येतो की ते पडतात अचानक, कुणाला भास होतात. कोणी म्हणतं मला भूत दिसतंय, मला काहीतरी वास येतोय, काहीतरी आवाज येतोय. हे सगळे फिटचे प्रकार आहेत. सो फिट कुठे आज शॉर्ट सर्किट होत आहे त्यावर त्याचं बाहेर कसं रूप दिसून येईल ते ठरतं. सो प्रथमोपचार खूप महत्त्वाचा असतो त्या फिटमध्ये जिथे पूर्ण अंगाला झटके येत आहेत, पेशंट खालती पडतोय, बेशुद्ध होतोय, त्याच्यात प्रथमोपचार खूप महत्त्वाचा असतो. बेसिक लाईफ सपोर्ट जे आहे, म्हणजे कुणी चक्कर आली आहे, कुणाची शुगर कमी झाली तर जे बेशुद्ध होऊन पडतात, त्यात जो प्रथमोपचार आहे तोच ह्या फिटसाठी पण लागू होतो की त्यांना डाव्या बाजूला ठेवा, तोंडात काही घालू नका. लोक कांदा, चप्पल, चावी, चमचा, पाणी, साखर काय काय तोंडात घालायला लागतात बेशुद्ध माणसाच्या, ते करू नये आणि त्यांना डाव्या पिशवीवर ठेवावा. हा एकच साधा प्रथमोपचार आहे. जर 5-6 मिनिटापेक्षा लांब चालणारी फिट असेल तर त्यांनी मेंदूला इजा होते. मग त्या पेशंटला आम्ही एक नेझल स्प्रे देतो, जो प्रथमोपचार म्हणून वापरायचा असतो आणि त्यांना ते शिकवतो. पण त्यांचं काम आहे की त्या पेशंटच्या अवतीभोवती जी लोकं असतील, आता मूल शाळेत जात आहे, ट्युशन टीचर आहे, बसची दिदी आहे, रिक्षावाला आहे, आजी आजोबा आहेत, जे कोण त्या पेशंटला दिवसभर बघतात त्या सगळ्यांना तो प्रथमोपचार येणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो औषधं फक्त फिटला कंट्रोल करण्यासाठी डिझाईन झालेली आहेत. आजपर्यंत एकही असं औषध नाही आहे जे फिटला स्वतःहून बरं करू शकेल. सो जसं डायबिटीसमध्ये शुगर कमी करायची औषध आहे, तसं फिटसाठी अँटी सीजर मेडिकेशन आहे. म्हणजे ते गोळी घ्यायची किंवा सिरप घ्यायचं जेणेकरून फिट येण्याची चान्स, पॉसिबिलिटी आपण कमी करतो, किंवा जरी जरी फिट आली तरीसुद्धा येऊ शकते, त्याचा प्रभाव कमी होतो. सो असे बऱ्याच प्रकारचे 20 एक औषधं तरी अवेलेबल आहेत. जसं मॅडम मगाशी म्हणत होत्या, कधी-कधी आम्ही आहार बदलतो, त्याला कीटोजेनिक डायट असं म्हणतात. तो पण फिटमध्ये कंट्रोल करायला लागू होतं. कधी-कधी इंजेक्शन्स असतात आणि ऑफकोर्स सर्जरी असते. सो हे वेगवेगळे ट्रीटमेंटचा मेन्यू कार्ड आहे ऑलमोस्ट एपिलेप्सीसाठी. नारायण हेल्थ सेंटर एसआरसीने आतापर्यंत 175 शस्त्रक्रिया केली आहेत. 200 ग्रॅमची वाटचाल आहे. कशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया असतात, किती गुंतागुंत असते आणि रुग्णाला त्याचा किती फायदा होतो? सो बऱ्याच प्रकारच्या एपिलेप्सी सर्जरीमध्ये एक 5-6 प्रकारचे कमीत कमी गट आहेत ज्याच्या अंडर सर्जरी होते. आणखीन त्याच्यात पण आणखीन प्रकार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आहे आणि कुठल्या मुलाला मध्ये बऱ्याचशा पेशंटना सर्जरी हा उपाय असतो. सो उपाय कुठे आणि आजाराबरोबर जगणं ह्याच्यातला जो मोठा फरक आहे तो आणि एक इम्पॉर्टंट नंबर हे आहे की म्हणजे की एपिलेप्सी सर्जरीची गरज काय आहे. तर आपण हार्ट डिसीजबद्दल बोलतो, कॅन्सरबद्दल बोलतो, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल बोलतो. तुम्ही ॲक्च्युली जर बघायला जाल तर समाजात एपिलेप्सीसोबत जगणारी माणसं ह्या सगळे जे आजार आहेत ह्याच्यापेक्षा जास्त लोक एपिलेप्सीसोबत जगतायत, पण आपल्याला माहीत नाही आहे कारण कोणी बोलत नाही. आणि मी ह्याचं चुकू शकतो, पण अंदाजे इंडियामधलं जे रिसर्च आलेलं आहे आजच्या दिवशी जे मी बोलत आहे ह्या क्षणी जवळपास 4 ते 5 लाख मुलं असतील त्यांच्यामध्ये सर्जरी केल्याने त्यांची एपिलेप्सी आपण पूर्णपणे बरं करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. पण देशभरात मॅक्सिमम सर्जरीज कदाचित 1000-1500 होत आहेत वर्षात. हा अनमेट नीड आहे. म्हणजे मोठ्या आणि लहान मुलांची टोटल एपिलेप्सी सर्जरी सगळ्या सेंटर्समध्ये मॅक्सिमम 1000-1500 होत आहेत, कदाचित 2000 होत आहेत. पण जर आम्ही मोठ्या माणसांनाही इन्क्लूड केल्या तर कमीत कमी 10 लाख लोक आहेत ज्यांना एपिलेप्सी सर्जरीची गरज आहे. आणि हे कदाचित मी कन्झर्वेटिव्ह छोटा फिगर म्हणतोय कारण इतक्यात मी तो रिसर्च नंबर्स बदलले असतील. हे 2014-15चे नंबर्स आहेत. हा अनमेट नीड आहे आणि म्हणून हा आजार आपल्याला जेवढा माहिती आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पसरलेला आहे. फक्त आपल्याला कळत नाही म्हणून आपण बोलत नाही. पेशंट आमच्यापर्यंत पोहोचायची तर संधीच येत नाही. सौरभ सर, आपण सर्जन आहात, आपण शस्त्रक्रिया गुंतागुंतीविषयी केलेली आहे. हा आजार पसरतो असं आपण म्हणता, त्याच्या मागची कारण काय असतील?
नाही, पसरतं संसर्गजन्य नाही. पर्सेंटेज ऑफ पेशंट वाढले हां नाही पर्सेंटेज ऑफ पेशंट्स वाढलेत म्हणजे ॲक्च्युली New patients get diagnosed. येस Get added. सो पेशंट्स डायग्नोज होत आहेत मल्टिपल कारणामुळे इन्फेक्शनमुळे खास करून पिडियाट्रिकमुळे NICU मध्ये जेव्हा मुलं जन्माला येतात पण कदाचित ऑक्सिजन मिळत नाही मेंदूला किंवा शुगर लेवल्स ड्रॉप होतात ह्या भरपूर कारणाने एपिलेप्सीचे नंबर ऑफ पेशंट्स वाढत आहेत आणि जेनेटिक पण कॉजेस आहेत येस आणि त्याच्यासोबत सिम्पल कॉजेस आहेत की मेंदूमध्ये एखादा विकार असेल मेंदूचा एक भाग व्यवस्थित बनलेला नसेल आणि ते आहे आणि इनफॅक्ट आजचा जो पहिला पेशंट होता तो एकदम नॉर्मल आहे पण त्याच्या मेंदूचा एका भागेत विकार होता आणि तो ते घेऊन जन्माला आला होता आणि त्याच्यासोबत जगत होता तर एपिलेप्सीची कारणं पण भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे एपिलेप्सीसोबत जगणारी लोक खूप जास्त आहेत आणि त्याच्यापैकी 30% काय पेशंट होत होतं याला लहानपणी, काय त्रास झाला होता याला? त्याला फिटचा त्रास होता आणि भरपूर म्हणजे फिट यायचे त्याला की तो उभा राहू शकत नव्हता, चालत बोलत नव्हता. परत म्हणजे सतत कंटिन्यू मला म्हणजे त्याला जवळ घेऊन राहायला लागायचं कारण पडायचा वगैरे भरपूर वेळा तो. नंतर आम्ही इथे म्हणजे मॅडमकडे वगैरे आलो, त्यांनी सर्जरी सांगितली. तुम्हाला कधी कळलं की त्याला मेंदूचा विकार आहे? म्हणजे जन्माला आल्यापासूनच त्याला तो त्रास होता. पण वयाच्या 1.5 वर्ष झालं ना तेव्हा त्याला पहिली फिट आली. आल्यानंतर आम्ही त्याची म्हणजे ट्रीटमेंट वगैरे ठेवली होती. पण एवढं म्हणजे असं होईल आम्हाला वाटलं नाही की नंतर त्याचा त्रास एवढा वाढत गेला. यायची त्याला फिट 3 वर्षांनी 2 वर्षांनी, पण नंतर त्याचा त्रास एवढा वाढत गेला की 2020ला तो कोरोनाच्या याच्यामध्ये त्याला जोरात फिट आली आणि तिथून मग त्याचे फिट्स भरपूर चालू झाले. त्याच्या फिट्स म्हणजे की त्याचं सगळं स्मरणशक्ती पूर्ण गेली. तो विसरायला लागला, पडायला लागला कंटिन्यू. म्हणजे एवढ्या फिट्स यायला की आम्ही मोजू शकत नव्हतो किती येतात दिवसाला. कधी झाली शस्त्रक्रिया त्याच्यावर? त्याच्यावर 2023ला. आता कसं आहे त्याची तब्येत वगैरे? आता तो स्वतः चालतो, बोलतो, त्याचा तो करतो सगळं. म्हणजे आम्ही जरी त्याला काही सांगितलं वस्तू वगैरे दुकानातून आलं तरी आणू शकतो. म्हणजे त्याचा तो सगळा करू शकतो आता. किती खर्च आला शस्त्रक्रियेला अंदाजे? आम्हाला थोडी मदत वगैरे मिळाली. प्रज्ञा मॅडम, सौरभ सरांनी म्हणजे भरपूर मदत केली त्यांनी. असं एकंदरीत अनुभव कसा आहे हॉस्पिटल बरोबर नारायण हेल्थचा? भरपूर म्हणजे मी तर त्यांना तर देवाप्रमाणेच म्हणजे हे करते दोघांना. आणि अख्खा स्टाफ अख्खा हॉस्पिटल पाठीमागे होता आमच्या आणि सरांनी मॅडमनी खूप मदत केली. त्यांच्यामुळे आम्ही म्हणजे सर्जरी करायला पूर्ण म्हणजे तयार झालो. कारण आम्ही खेडेगावातले आहोत. डोक्याचा विषय म्हटल्यानंतर सगळ्यांनी आम्हाला विरोध केला होता की एवढा मोठा डिसिजन घेता कशाला दोघे. पण आम्ही नाही ऐकलं. आम्ही पनवेलमध्ये आमचं खेडेगाव आहे, नेरे म्हणून आमचं गाव आहे. नंतर मग आम्ही दोघांनी मिळून डिसिजन घेतलं आणि सर्जरी झाली. सर्जरीतून खूप मोठा फायदा झाला. हा क्लासला जातो. स्कूल त्याचं म्हणजे आम्ही त्याला स्कूलला नाही पाठवलं तेव्हा, पण क्लासला प्रॉपर तो जातो आता. क्लास वाचतो, लिहितो, त्याचा तो सगळं करतो. तो सर्जरी झाल्यानंतर 5 दिवसामध्ये आम्हाला डिस्चार्ज केलं ना, तेव्हाच विराज माझा एकदम म्हणजे आम्हाला वाटलं की आता वेगळाच म्हणजे पहिल्या जेव्हा तो अगोदर सर्जरीच्या अगोदर होता ना, त्याच्यानंतर सर्जरी झाल्यानंतर 5 दिवसांनीच तो आम्हाला एकदम कवर वाटायला लागला. आता नाही त्याला त्रास आता.